रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले सुख झाले
काळीच्या गावात. त्याच्यावर बसा. चेंज झाले का? पाववील ठाया पांडुरंग चिंतिया, पांडुरंग चिंतिया, पांडुरंग चिंतिया, पाववील
माऊली महाराज आष्टेकर, शंकर भाऊ लातूरकर. पारदिल ठाया पारदिल ठाया पारदिल ठाया
पाववीन ठाया पांडुरंग चिंतिलिया थोडा म्हणतोच आवाज म्हणतो त्यासी चिंतिलिया म्हणी चिंता करी गवसनी पावावया फळ अंगी असावे हे बळ त्यासी चिंतिलिया म्हणी चिंता करी गवसनी तुका म्हणे तई सिद्धी ओळंगती पायी तुका म्हणे तई सिद्धी ओळंगती पायी त्यासी चिंतिलिया म्हणी चिंता करी गवसनी विठ्ठला चिंतिलिया म्हणी चिंता करी गवसनी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा पांडुरंग परमात्म्याच्या चिंतनाचा महिमा सांगणारा अर्थात चिंतनाची फलश्रुती गाणारा अभंग आहे विठ्ठला परम पावन परमात्म्याच्या दरबारात उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या पावन आणि सन्माननीय उपस्थितीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून साधू संतांच्या आशीर्वादाने प्रेरणेने सर्व ग्रामस्थ मंडळी केळगाव यांच्या संयोजनातून संपन्न होत असणारा हा भक्ती उत्सव याही वर्षी मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहात संपन्न होत असताना या वर्षीच्या या उत्सवातील तिसऱ्या दिवसाची चिंतन सेवा माझ्या वाट्याला सर्व सन्माननीय ग्रामस्थ मंडळी यांच्या प्रेमातून तथा आदरणीय हरिभक्त आमचे पाटील सर यांच्या आग्रहातून तथा माझे गुरुबंधू आदरणीय हरिभक्त सागरजी महाराज अष्टेकर यांच्या विशेष आग्रहातून विशेष संपर्कातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. तर ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्या जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन आपल्या नियोजित वेळेमध्ये पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. विठ्ठला आणि परमात्म्याच्या चिंतनाची फलश्रुती सांगणारा अभंग आहे. देवाचं चिंतन केल्यावर काय मिळतं हे सांगणारा हा अभंग आहे. खर तर जीवानं चिंतन केलं पाहिजे असं ईश्वराचं मनोगत सुद्धा आहे आणि जीवानं चिंतन केलं पाहिजे असं साधू संतांचा आग्रह सुद्धा आपल्या पाठीमागं आहे. भगवंत सुद्धा काय म्हणतात अर्जुनाला माम नुस्मर युद्धेच फक्त मला विसरू नको माझं चिंतन करत जा आणि बाकी तुला काय करायचं ते कर युद्ध कर व्यापार कर काय करायचं ते कर फक्त मा नुस्मर सततम चिंतयन्तु जो माझं सतत चिंतन करतो अर्थात देवाची सुद्धा इच्छा काय आहे आपण काय केलं पाहिजे चिंतन केलं पाहिजे. पण तुकाराम महाराजांसारख्या साधूचा आपल्याला आग्रह काय आहे काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नानी देवाच्या पूजने प्रदक्षिणात वर्षीच्या आणि महाराजांनी जी जी कामं गडबडीने करायला सांगितली त्यातलं एक काम आहे मनवुनी लाभो करा मनवुनी लाभो मनवुनी लाभो करा मनवुनी लाभो करा मनवुनी लाभो करा मनवुनी
म्हणताना तुकाराम महाराज तुम्हाला आम्हाला म्हणतात चिंतन करा, देव म्हणतो आम्हाला चिंतन करा. का बरं असं म्हणत असतील? हे बाळा तुला विचारतो. अभ्यास कर कोणाला सांगावं लागतं? जो अभ्यास करतो त्याला का जो करत नाही त्याला? करतो त्याला सांगावं लागतं अभ्यास कर. असं आता बरोबर आहे बाळा. असं सोयीनं उत्तर द्यायचं. अभ्यास कोणाला कर म्हणावं लागतं? जो अभ्यास करत नाही त्याला. काम कर कोणाला म्हणावं लागतं? बोला की काम करत नाही त्याला. वाजव कोणाला म्हणावं लागतं? प्रॅक्टिस कर कोणाला म्हणावं लागतं? जो करत नाही त्याला. मग याच धर्तीला विचारतो, चिंतन कर कोणाला म्हणावं लागतं? ज्या ते तुकाराम महाराज तुम्हाला आम्हाला चिंतन करा म्हणतात, याचा अर्थ काय? आम्ही चिंतन करत नाही. आम्ही चिंतन करत नाही. पण चिंतन न करणाऱ्या जीवाची चिंतनात प्रवृत्ती व्हावी या हेतूने साधू संतांचा आग्रह आहे. चिंतन कर, चिंतन कर, चिंतन कर. ऐका म्हणजे जेव्हा एखादा शिक्षक विद्यार्थ्याला म्हणतो बरोबर अभ्यास करा, तेव्हा तो विद्यार्थी 3 प्रश्न विचारू शकतो गुरुजीला. गुरुजी अभ्यास कोणता करायचा? तो अभ्यास कसा करायचा? आणि अभ्यास का करायचा? जेव्हा तुकाराम महाराज आम्हाला म्हणतात चिंतन कर, तर आम्ही 3 प्रश्न महाराजाला विचारू. चिंतन कोणाचं करायचं, चिंतन कसं करायचं आणि चिंतन का करायचं? विठाला चिंतन कोणाचं करायचं? तर सोपं उत्तर आहे. ज्याला नरकाला जायचंय त्याने साधूची निंदा करा, आणि ज्याला हित करायचे त्याने काय करा? हित ते करावे. देवाचे चिंतन. आणि एक गोड नरका जावयाची चाट, तरी संत निंदा गोड, तरी कौतुके सदा. नरका जाणे तरी पाप्या चरावी, कथा न करावी विठोबाची. ज्याला नरकाला जायचंय तरी पापाचं आचरण करावं, साधू संतांची निंदा करावी. मला वाटतं माझं जे ऐकायला बसले त्यांना कोणालाच नरकात जायचं नाही. मला तर नाही जायचं. तुम्ही घातलं तर काय किंवा पण मला तर जायची इच्छा नाही. नरकात जाणे तरी ऐका. आम्हाला कोणालाच नरकाला जायचं नाही. मग आम्हाला सगळ्याला मानवी जीवनाचं कल्याण करायचं आहे. आणि कल्याणाचा विचार महाराज सांगताना म्हणतात हित ते करावे देवाचे चिंतन. आणि ऐकलं का? हिताच्या ठिकाणी जो माणूस आला असतो तो ही साधना करतो. अखंड चिंतन देवाचं करायचं. महाराज कोणाचं चिंतन करायचं म्हणतो? देवाचं. आम्ही कोणाचं करतो? बोला की देवाचं. आता तरी आपण चिंतन कोणाचं करतो? आपण वाऱ्या कोणाच्या करतो? देवाच्या. आपण माळा कोणाच्या नावाने घातल्या? देवाच्या. आपण सत्य कोणा करता करतो? कोणाचे करतो? देवाचे. कीर्तन कोणाचे? तुम्ही श्रवण कोणाचं करताय? अर्थात आपण चिंतन कोणाचं करतोय? देवाचं. आम्ही चिंतन देवाचं करतो, पण देवाच्या चिंतनाने जे ज्ञानोबाला मिळालं ते आम्हाला मिळत नाही. देवाचं चिंतन करून तुकोबाला जे मिळालं ते आम्हाला मिळत नाही. जुगलबंदी करतो ज्ञानोबा तुकोबाची थोडीशी.
जुगलबंदी. कशी जुगलबंदी? तुकाराम महाराज म्हणे आले नाम तुकोबाने म्हटले नाम उच्चारिता कंठी आणि पुढे उभा कोणाच्या? तुकोबाराच्या. आपल्या स्वप्नात तरी आलाय का? त्यांनी नाम उच्चारल्या बरोबर देव कुठं उभा राहत होता? समोर उभा राहत होता. महाराज तुकाराम महाराजाला महाराज म्हणतात उच्चारल्यानंतर ज्ञानोबाची भाषा त्याच्या पुढची नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. उच्चारिता आणि आठविता फरक आहे की नाही? आता त्याचे पुढचं प्रमाण देऊ. उच्चारिता त्याच्यापेक्षा मागे गेलो तर आठविता आणि त्याच्या पाठीमाग पाचारिल्या सरीचे आठवल्यासारखं आठवलं नाही. पाचारिल्या सरीचे पावे ऐशी सवे बराडी. उच्चारल्यानंतर उभा राहतो एवढंच नाही, आठवलं तरी उभा राहतो एवढंच नाही, आठवल्यासारखं केलं तरी उभा राहतो. त्याच्या पुढे आमचे कशी बसले आरडून आरडून. का बरं भेटत नाही? त्याचं कारण आहे औषध घेऊनही रोग का जात नाही? उत्तर एक आहे त्या औषधाचे काही पथ्य असतात ती पाळली नाही. मग देवाच्या चिंतनाची काही पथ्य आहेत का? पथ्य आहेत. देवाचं चिंतन कसं करावं लागतं? त्याचे काय पथ्य आहेत? जडाचं त्यागावं लागतं. देवाच्या चिंतनात जड आलं की चिंतन वाया गेलं. जीवाचं चिंतन घडलं, चिंतन वाया गेलं. हरिण दाखवतो तुम्हाला 4 युगातलं हरण. हरण राजा भरत त्याला हरणानेच फसवलं. सीतेला हरणानेच फसवलं. सलमान खानला हरणानेच फसवलं. तिघाला कोणी फसवलं? हरणाने फसवलं. सलमान खान जाऊ दे चुलीत. आपण भरत आणि सीता पाहू. भरत आणि सीता पाहू. तुम्ही चिंतन ऐकणारी मंडळी आहात म्हणून सांगतो सीतेलाही हरणच फसवतंय आणि भरतालाही हरण फसवतंय. दोघांचं आलंबन हरिण आहे पण दोघांचं अवच्छेदक भिन्न भिन्न आहे. सीतेचं अवच्छेदक जड आहे आणि भरताचं अवच्छेदक जीव आहे. हरिणच आहे पण भरताचं अवच्छेदक काय आहे? जीव. आणि सीतेचं अवच्छेदक काय आहे? जड. फुटून देतो आधी आणि मग विस्तार करतो. सीतेला हरणाशी काही घेणं देणं नाही. सीतेला हरणाचं कातडं पाहिजे. हरणाचं काय पाहिजे तिला? नाही. भारताला कातडं नाही पाहिजे, भारताला हरिणच पाहिजे. म्हणून सीतेचा अवच्छेदक जड आहे आणि भारताचा अवच्छेदक जीव आहे. सर्वस्वाचा त्याग करून भरत वनामध्ये गेले आणि चिंतन करता करता आपलं स्नानाला गेले. हरिण आणलं. कथा माहिती विस्तार करत नाही. हरिण घरी आणलं. हरणाला काही पचत नव्हतं. इकडून जा तिकडून जा दूध आणायचं. कोणासाठी? बोला की हरणासाठी. हरिण थोडं मोठं झालं. कोवळं कोवळं गवत आणायचं. कोणासाठी? निकडूला गेले की कुरकुऱ्याचा पुडाचा आणायचा. कोणासाठी? हरणासाठी. बिस्किटचा पुडाचा आणायचा. कोणासाठी? हरणासाठी. आहे ना? कोणासाठी रे? हरणांना कोणासाठी? हरिण थोडं लहानाचं मोठं झालं. मोठं झालं. भरतीने सकाळी उठावं, देवाच्या ध्यानाला बसावं. कोणी? भरतानं. आता हरणानं ढुसण्या मारायला. कोणाला? भरताला. असा ज्ञानेश्वरी वाचायला बसला की हरणाने रडावं. कोणाच्या? हे म्हणाला ठेवू नका भरताच्या. आणि भरतीने ध्यान धारणा दिली सोडून हरवून कुरवाळीत बसली. डोंगरेजी महाराज म्हटले ऐसा परोपकार किस काम का जो हमारी साधना में विघ्न आहे. असा परोपकार तरी काय कामाचा जे आमच्या साधनेमध्ये विघ्न टाकतं. आणि हरिण मोठं झालं आणि एके दिवशी हरिण निघून गेलं. हरिण काय झालं? निघून गेलं. भरत राहिले केळगाव मध्ये. हरिण गेलं पुण्याला. कोणाचं मुंबईला, कोणाचं लातूरला. कोण? भरत कुठं? केळगावात. आणि केळगावात बसून भरत म्हणतो हरणाचं काय चाललंय? अरे काय नाही, हरणाला हरणी भेटली ते म्हणजे चाललंय त्याच. तू तुझं आत्मकल्याण कर. आणि परिणाम काय चाल झाला? जड भरत राजा हरणी गरबा केला. जड भरत राजा
देवाचं चिंतन करणार, सर्व संग परित्याग केलेला, जीव आडवाला आणि घोटाळा झाला. माझे गुरुजी याला उदाहरण देतात. ज्ञानेश्वरी पोवी अशी, स्वप्ने हे परिव्राजे आपणचे कुटुंब होईले, मग तयाचे निधाविजे मोहे सैरा. एक संन्यासी आणि त्याचा चेला एका गावात आले. जुन्यातलं मारुतीचा पार, डोके एवढा उंच, माझा तरी दावा आहे हा पार लय उंच असणार. भरत 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 वर आलं. तुम्ही कोण्या गावचं? दुसऱ्या ह्या गावचं कोणी तुम्ही कोण्या गावचे? तुम्ही भेटले बा या गावचे. चला, तुमच्या लहानपणी हा पार केवढा होता? उंच होता ना? उंच होता. आता हे सिमेंट रोड झाल्यामुळे वर आली याच्यावर. अशा जुन्यातला उंच मारुतीचा पार. संन्यासी आले, गावात भिक्षा मागितली, जेवले खावले झोपले. चला इकडून गुरुजी पलीकडून, आणि तेवढ्या तिथं वरात आली. बळत वरात मध्ये वरात माणूस मेल्यावर काढते. वरात कधी यायची? लग्नाचे अरे पुढे ते लॉकडाऊन मध्ये सर ऑनलाईन शिक्षण होतं ना. लॉकडाऊन मध्ये ते ऑनलाईन शिक्षण होतं, त्यानं पोरं हुशार होताना हो, पण 6 महिने नक्की झाले. बाळा कशाची वरात? लग्नाची वरात. अशी वरात आली. ते चेला जो होता त्यानं पाहिली नव्हती वरात. तो गुरुजी मला, गुरुजी ये क्या है? बोले बेटा ये बारात. वो आगे जो नाच रहे वो कौन है? बोले बेटा वो बाराती है. अच्छा, वो जो घोड़े पर गधा बैठा है, आपलं घोड़े पर जो बैठा है वो कौन है? अरे बेटा वो दुल्हन. उसके बाजू में जो सज धज कर बैठी वो कौन है? अरे बेटा वो दुल्हन है. उन्हें ऐसा क्यों घुमाया जा रहा है? अरे बेटा उनकी शादी हो गई. शादी होने के बाद ऐसा घुमाया जाता है. हाँ बेटा उसे बारात है, उसी को तो बारात कहते हैं. गुरुजी शादी कब होती है? झोप बनले बारात. गुरुजी थांबले कोणावर? गुरुजीला लागली झोप. कोणची आला? वो बारात है, वो बारात है, वो दुल्हन, वो दुल्हन. लागली झोप. कशाचं चिंतन करतोय? त्या वरातीचं चिंतन करतोय. त्याला काय लागली? झोप. आगाचा आगताचं वसीचे, जे मनी भावना भावीचे, आणि डोळा लागत तर खेव देखीचे, तेची स्वप्न मन काय मनी वशे ते. आणि माझ्याकडे बघता काय तो चेला गेला ना पोरगी बघाय स्वप्न गेला. स्वप्न हे परिवाराचे आपणचे कुटुंब होईचे. गेला पोरगी बघायला गेला. पोरगी पसंत पडली. मस्त जेवण झाले. पाहुण्याने पानाचा विडा दिला. कोणाला? या स्वप्नातल्या नवरदेवाला. त्याला तोंडात पानाचा विडा धरला. खाते 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 पान संपना. आणि स्वप्नात खात होतं पान, आणि झोपीत गोदडीचा कोपरा तोंडात आला. गोदडीचा कोपरात चढायला. कोपरा चढून चढून वाकडा केला. स्वप्नात काय खात होत? वेळ कमी असल्यामुळे लग्न झालं. त्याला पहिलं लेकरूही झालं. तो बायकोला म्हणला, काका ते लेकरू कुठं झोपवायचं? काय नाही, तुम्ही जरा पलीकडे सारखं इकडे सर माझा. स्वप्नात दुसरं बी झालं. व्हायला वेळ लागला स्वप्नात. आता कुठं झोपल? तुम्ही पलीकडे सारखा इकडे सर. तिसरं बी झालं. आमदो आम्हाला तो कायदा नसतो स्वप्नात. हे कुठं झोपल? तुम्ही जरा पलीकडे सारखा इकडे सर. जे पाराव सारखाय गेलं खाली जे अरे क्या हुआ क्या हुआ क्या हुआ? हे सुद्धा उचलन दवाखान्यात कुठे न्यायचं? शहर कोणतं जवळ? कोणाच्या दवाखान्यात न्यायचं? देशमुख डॉक्टरच्या दवाखान्यात. आता
आता काय देशमुख डॉक्टर जाहिरातीचे पैसे देत नाही मला, पण हे बोलले देशमुखाच्या दवाखान्यात किती महिने ऍडमिट केलं? 2 महिने. आणि 2 महिन्यात खूप गुरुला भेटाय आलं. आजच्याला गुरुनं पाहिलं, अरे बेटा ये क्या हुआ? बोले गुरुजी बारात ने बर्बाद कर दिया. बारात ने बर्बाद कर दिया. अरे नेमकं झालं काय? तरी झालेला सगळा प्रकार सांगितला. गुरुजी म्हणजे शिष्य ऐकून बाळ, ज्या ते स्वप्नात लग्न आलं त्याचा अर्थ आहे तुझ्या अजून लग्नाची वासना नाही. भ्रष्ट ब्रह्मचारी राहण्यापेक्षा आदर्श ग्रस्त आश्रम कधीही चांगला. जा म्हणजे तू लग्न. तेव्हा गुरुजी तुम्ही म्हणता त्या अगदी बरोबर. माझ्या हृदयात वासना आहे नाही होती, पण आता मी चिरली. का बरं? 2 महिने देशमुखाच्या दवाखान्यात हात विचार करतो. स्वप्नातली जर कंबरड मोडी ती स्वप्नातली जर कंबरड चिती पाय न गय बाबा, बरं आपलं उमेश बाच्या गाडीत बसवतो. जीवाचं चिंतन केलं, संपून गेलं. म्हणून देवाच्या चिंतनात जीवाला नाही पाहिजे. हो, जीवाच्या चिंतनात झेड आलं नाही पाहिजे. भगवान काय म्हणते ऐका, ज्ञानोबा काय म्हणतात ओवे आधी सांगतो. म्हणून ऐके अर्जुना, ऐकताय ना? म्हणून ऐके अर्जुना, जैसा विस्फुलिंग लागे इंधना, मग तो प्रौढ झाली या त्रिभुवना काय पुरुष के. ज्ञानोबा काय म्हणतात, थिनगी असावी त्याला इंधन भेटावं, तर ती थिनगी त्रैलोक्य जाळण्याची काय करते? ताकद ठेवते. तैसे विषयाचे ध्यान विपाय जरी वाहे मन, येसने हे पतन निश्चित ठाके. विषयाच्या चिंतनानं पतन निश्चित आहे. सीता चांगली रामाजवळ होती, तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम. पण तिची आवाटली असता बुद्धी, विषय सुखाची परमावधी. जीव तैसा उपाधी आवडे लोका, सीतेचं चित्त रामावरच उठलं आणि जडावर गेलं. परिणाम काय झाला सगळ्यांना माहिती आहे. पण या माता मौल्यांना मला 2 मिनिटं बोलायचंय. माझ्या माया बहिणीला बोलायचंय की सीतेचं लक्ष जे हरणावर गेलं ना, ते हरी सोन्याचं होतं का सोन्यासारखं होतं? सोन्याचं नव्हतं ना. कसं होतं ते? सोन्यासारखं होतं. मग माया कीर्तन सुटता सुटता हा विचार करून होता की जिचं लक्ष सोन्यासारख्या हरणावर गेलं तर तिला रावणाने उचलून नेलं. मग जिचं लक्ष प्युअर सोन्यावर आहे अवघड अगदी अवघड. विचार कराच. माझं म्हणणं तुम्हाला हे, त्या सोन्याच्या नादी लागू नका, ह्या सोन्याच्या नादी लागा. कस काय सोनं हे का नाही? ते सोनं भारी का हे सोनं भारी? हा, सोनं भारी का तुळस भारी? कीर्तन झाल्या बेटा मी 1-1 माळ देतो, त्या सोन्याच्या प्रती देऊ नका मला. भारी म्हणल्या ना. बघू आता कोण कोण भेटत. भाऊ म्हणजे पाय पडायच कोणी येत. म्हणून तुकोबाऱ्याचं प्रमाण सांगते. मला पहिलेच आठवू द्या, भजन करा. विठाला येथे दुसरी नसरे आटी. म्हणाय का? येथे दुसरी नसरे आटी, देवा भेटी जावया तोची एक ध्यावा चित्ते, करुणी रीते कलीवर. हृदयात सगळं बाहेर काढावं लागतं आणि त्याच चिंतन करावं लागतं, तेव्हा परमार्थात फळ मिळतं. चिंतन कोणाचं करायचं? जडायचं करायचं नाही, जीवाचं करायचं नाही, चिंतन देवाचं करायचं. ठीक आहे महाराज, आता ते चिंतन कसं करायचं? योग्याचं चिंतन करण्याची पद्धती. नागेने उत्साहे नव्हे द्वारे निरोध, नागे त्रया माझी सुषुम्ना संचरण. हा कोणाचा मार्ग आहे? योग्याचा. योगी का सामान्य आहे का? मया विश्व मनोये माम नित्ययुक्ता उपासते नाही. ओम श्री परमात्मने नमः. अथ 12ोऽध्यायः. अर्जुन उवाच एवं सततयुक्ताये
भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरम् अव्यक्तं तेषां के योगवित्तमः श्री भगवान उवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पर्योपेता ते मे युक्तस्तमामतः. पुढं आता इथून श्लोक बघा. येत्वक्षरम निर्देशम मव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवं संनियमेन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धया ते प्राप्नुवन्तु मामेव सर्वभूतहिते रतः. पण मां प्राप्नुवन्ति ते मला प्राप्त होतात अर्जुना. पण क्लेशोधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम्. अव्यक्ताला ज्यांचं चित्त आसक्त आहे त्यांना क्लेश काय आहेत? अधिक आहेत. न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन. योगाचा मार्ग, योग्याचं चिंतन करणं अवघड आहे. दुसरं ज्ञानाचं चिंतन आहे. ज्ञानी कसा चिंतन करतो? ज्ञानाच्या चिंतनाच्या वेदांतात 2-4 प्रक्रिया आहेत. त्यातली लय चिंतनाची प्रक्रिया तुम्ही सांगतो. शांत चित्ताला लय चिंतनाची प्रक्रिया आहे. कशी आहे? इंद्रियाला गोचर होणारा सर्व प्रपंच, प्रमाण गोचर सर्व प्रपंच. ऐकताय ना? डोळ्याला दिसणार जग, कानाला ऐकू येणार जग, कानानं ऐकू येणार, नाकानं कळणार, जिभेनं कळणार, त्वचेनं कळणार, डोळ्यानं दिसणार सगळं जग, सगळा प्रपंच. इंद्रिय गोचर सगळा प्रपंच. अजून पुढे त्याला बारीक करू प्रमाण गोचर सर्व संसार. हे सगळे जगताचा पंचभूतात लय करायचा. कुठं लय करायचा? हे सगळं पंचभौतिक आहे. या सगळ्या जगताचा लय कुठं करायचा? पंचभूतात करायचा. त्यामध्ये सगळ्या स्थूल असणारा भूत पृथ्वी आहे. पृथ्वीचा लय आपामध्ये करायचा. आपाचा लय तेजात करायचा. तेजाचा लय वायूत करायचा. वायूचा लय आकाशात करायचा. आकाशाचा लय पंचतन्मात्रेत करायचा. त्या पंचतन्मात्रेचा लय मायेत करायचा. मायेचा लय आत्मस्वरूपात करायचा. आणि शेवटी मी ध्याता आहे, परमात्मा हे आहे आणि मी ध्यान करतो. हे सुद्धा निरखित निरखित
निरखित गेले आणि पाय तव तन्मय झाले. हे लय चिंतन आहे. हो सोपं आहे का? दिसणार सगळं खोटं समजायचं. मग सगळ्यात सोपी पद्धत बघतायची. आम्हा नामाचे चिंतन रामकृष्ण नारायण. सगळ्यात सोपं चिंतन आहे देवाच्या नामाचं चिंतन. चला पहिला प्रश्न संपला. कोणाचं चिंतन करायचं? देवाचं. कसं करायचं? नाम घेत करायचं. आता एकच विचारू महाराजाला, ते का करायचं? त्याने आम्हाला काय मिळेल? त्याच्या चिंतनानं काय मिळेल हे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. ठिकाणावर नेऊन ठेवी. एक आधुनिक शब्द वापरू का? सध्या लोकांची धावपळ काय एवढी धडपड आहे? काय नाही मला थोडे दिवस एकदा स्टेबल झालो ना, शब्द काय इको नको या साधा आवाज, एकदा स्टेबल सगळ्याच जीवन स्थैर्य करतात धडपड. आणि जीवनात स्थैर्य कधी प्राप्त होईल? हे बाळा, तुम्ही दोघं तिथे जागेत तू कसं 4 कप चहा आहे. चहा किती? 4 कप चहा.
तर 4 कप चहा गोड करण्याकरता किती चमचे मीठ लागत? मीठ नाही लागत बर. 4 चमचे चहा गोड करायला किती चमचे तिखट लागत? 4 कप चहा गोड करायला काय लागेल? साखरेशिवाय गोड होईल का? मग गोड जर पाहिजे असेल तर कोणाकडे जावं लागेल? मिठाकडे का साखरेकडे? गोड पाहिजे असेल तर कोणाकडे जावं लागेल? साखरेकडेच का जावं लागेल? गोड आहे म्हणून. बरोबर होतं. जीवनात काय पाहिजे? स्थैर्य. मग स्थैर्य कुठं भेटल? जो स्थिर आहे त्याच्याकडे जाऊनच. मग या जगात स्थिर कोण आहे? हो मग आता येत पक्षर अनिर्देशन अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गम चिंतन कुठस्थ अचलम. तुझं विना काही स्थिर राही ऐशे नाही. फक्त देवच स्थिर आहे, बाकी सगळं चंचल आहे. काही टिकत नाही. गोरा पण टिकत नाही, काळी पण टिकत नाही, तारुण्य टिकत नाही, म्हातार पण टिकत नाही. एकदम छोटे 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 प्रश्न. बाबा तुमचं वय काय आता? तुमचं 65 वर्षाचं वय. आता दाढी तुमची पांढरी, माझी बी त्याच मार्गावर बघितलं झाली त्याच मार्गावर दाढी पांढरी. पण लहानपणी दाढी कशी होती तुमची? लहानपणी दाढी होती? लहानपणी तारुण्यात आली आणि म्हातारपणी पांढरी. तब्येत झाली का नाही? स्थिर आहे का काही? तारुण्य स्थिर आहे का? नाही. जरी माणसं अरे तुमच्या काळात आम्ही 8-8 तास जाता भजन करायचो, 5-5 भाकरी खायचो. आता पेटभर पोहे पचायला 3 गोळ्या खाव्या लागतात. त्याची वाट काय? टिकत नाही. कोणाचं तारुण्य टिकलं नाही. म्हातार पण टिकत. शब्द बदलतो. म्हातार टिकत. आता म्हातार सुद्धा टिकत नाही. तुकोबाचं प्रमाण देतो असं बदलत नाही. बोलत आम्हा लागली हे पाठी बालत्व तारुण्य काठी. एक म्हातारा माणूस होता. बरोबर ऐका रे, लक्ष देऊन ऐका, खास तुमच्यासाठी. आताच एक म्हातारा माणूस होता. पोरं सांभाळतो, हॉटेलमध्ये काम करायचं. कोण? म्हातारा. विचारायला असं खूपच निघालं होतं. पण परिस्थिती माणसाला कधी काय करायला हवी सांगता येत नाही. हॉटेलमध्ये वेटरचं काम करायचं. असे तरुण 5 टार्गेट काढते. हॉटेलमध्ये चहा प्यायला गेले. वेटर 5 कप चहा. कुठे निघालेलं म्हातार चहा घेऊन आलं. पोरं इरसालच. एका पोरानं म्हाताऱ्याच्या कुबडावा असा हात केला. हो बाबा, हा धनुष्यबाण कितीला घेतला? कोणाला म्हणते? म्हाताऱ्याला. म्हातारा बिले हुशार. कारण म्हातारा ग्रामपंचायतला 2दा उभा राहून पडलो. म्हातारा कसा? पोरं काय म्हणे? बाबा हा धनुष्यबाण कितीला घेतला? म्हातारा म्हणे, बाळा काळजी करू नको, थोडे दिवस थांब, तुला फ्री मध्ये भेटल. तारुण्य स्थिर राहत नाही, पैसा स्थिर राहत. सर कालिदासाने कल्पना केली. कालिदासाने गोड उत्प्रेक्षा कालिदासाची. लक्ष्मी कुठून निघाली? समुद्र मंथनातून निघाली. बरं लक्ष्मी एकटी निघाली का अजूनही काय रत्न निघाली? आता मंगळाष्टकात 14 आहे, भागवतात 10 आहे. मंगळाष्टकात किती आहेत? 14. पण भागवतामध्ये संख्या किती भेटते? 10. मग हे 10 रत्न समुद्रातून निघाले. हे सहोदर झाले. काय झाले? सहोदर म्हणजे सख्खे बहीण भाऊ झाले. आणि मग असं असतं म्हणे, बहीण भावाचे गुण एकमेकांमध्ये येतात. ही जी लक्ष्मी आहे ना, पैसा, हिनं तिच्या बाकीच्या 9 भावाचा एक गुण घेतला. बघा आता लय ऐकायला गंमत. प्रत्येक भावाचा एक गुण घेतला. समुद्रातून चंद्र निघाला. काय निघाला? चंद्र निघाला. त्याचबरोबर कोण निघाली? लक्ष्मी निघाली. त्या लक्ष्मीनं चंद्राकडून एक गुण घेतला, कलंक. पैसा माणसाला कलंक लावतो. काय म्हणणे लावतो का नाही? हा गुण तिने कोणाकडून घेतला? चंद्राकडून. समुद्रामंतर उर्वशी निघाली. ती कशी आहे?
सुंदर आहे, दिसायला कशी आहे, सुंदर आहे. पैशानं तिच्याकडून कोणता गुण घेतला? सौंदर्य. पैशासारखं सुंदर जगात काय? भाऊ सुद्धा सुंदर नाही पैशाकडून. माझं बोल लक्षात येतं का? पैशा पुढे जगात काही सुंदर नाही. आपण भाऊ कोणाकडून घेतला? त्याच्याकडून. अजून आहे का? समुद्र मंथनातून निघाला अमृत. त्या पैशानं त्या अमृताकडून एकूण घेतला नाही. काय? जीवदान द्यायचं. पैसा माणसाला काय देतो? जीवदान देतो. समुद्रातून निघालं विष, शंकरानं पिलं ना. लक्ष्मीनं म्हणजे त्या पैशानं त्या विषाकडून एकूण घेतला. मारत का? पैशाला माणसं मारतात सुद्धा पैशासाठी. हो. अजून पहा, समुद्रातून निघाली दारू. समुद्रातून काय निघाली? दारू. त्या पैशाला त्याच्याकडून एकूण घेतला नशा. पैशाला सुद्धा नशा आहे का नाही? पैशाला नशा आहे का नाही? उगा खिशात दाखवत काय समजलास? 3 मित्र प्रवासाला निघाले. नशा सांगतो 2 मिनिटात. निघाले कुंभात फिरायला. त्या गोव्याला पाठवतो तुमच्या मनात. नाही माणसं हलकट आहे. कुंभाला जाण्याजोगे नाही. गोव्याला जाऊ दे. ती कुठे निघाली? जुना काळ. गोव्याला जायचं म्हणजे आपल्याला जाऊ म्हणतो. म्हणले जुन्या काळचा ऑनलाईन फोन पे गुगल पे नव्हतं. सगळा कॅश मध्ये व्यवहार. तर खिशामध्ये काय घेतले? 4-5 जणांना पैसे घेतले आणि काय नेमकी जंगलात गाडी गेली बंद पडली. कसं करायचं? आपल्याजवळ पैसा आहे काय नाही म्हणले पडून राहू. कोण यायचं? पण त्याचं दैव पहा नेमकं चोरत. आणि रस्त्यात झोपलेले कोण? ते प्रवासी. त्या चोराची लात लागली एका चोर घाबरले. कोण आहे? दुसरे चोर म्हणजे रस्त्यातले लोक आहेत म्हणजे पडू दे म्हणजे बेकार चोट असते पडले आपली. चल पुढे. ते बसल्या कोणाला भिकारी म्हणला रे 5,000 माझ्याजवळ. कोण कुठूच तर मार खाला. आता काय सांगा? त्याला काय म्हणतात? नशा. आणि लक्ष्मीने कोणाकडून कोण घेतला म्हणे? आता कामापुरते तर लोक पुढे जातात. त्या समुद्र मंत्रात उच्चश्रवा घोडा निघाला सागर महाराज आणि ऐरावत हत्ती निघाला. घोडा आणि हत्ती. घोड्याचं चलन सबळ आहे आणि हत्तीचं चलन सावकाश आहे. पैशानं या दोघांकडून काय गुण घेतले? लक्ष देऊन ऐका. पैसा येताना हत्ती सारखा येतो आणि जाताना घोड्यासारखा जातो. शेतकरी तुमच्याकडे उत्पन्नाचं पीक कोणतं? सोयाबीन. जून मध्ये लागवड का जुलै मध्ये? आता जुलै मध्येच व्हायला लागले. आता काय जून मध्ये? जून मध्ये होतात तुमच्याकडे पाणी आहे का? बरं ठीक आहे. जून मध्ये लागवड. सोयाबीनची लागवड कधी? म्हणजे पेरणी. लागवड म्हणण्यापेक्षा पेरणी कधी? जून मध्ये. खड कधी? ऑक्टोबर नोव्हेंबर. म्हणजे जून जुलै सप्टेंबर ऑक्टोबर 5 महिन्यात. 4 महिन्यानं. बरं 4 महिन्यात. सोयाबीन पेरल्यापासून सोयाबीन येतं कधी? 4 महिन्यात. मग त्याच्यानंतर ते पिठात टाकायचं. त्याची पट्टी येणार. म्हणजे यायला किती दिवस लागले त्याला? 4.5 महिने. सोयाबीन मधलं काय काय उरले खिशात तेवढं सांगा. येताना कशी येते? हत्तीसारखी. जाताना कशी जाते? घोड्यासारखी जाते. हे लाडक्या बहिणींनो इकडं मोर्चा फिरतो जरा. काय का त्या लाडक्या महिन्याला किती
किती वाट बघावं लागते देवा भाऊ कवा पट्टी देवा भाऊ कवा पट्टी देवा 26 तारखेला केलंय देवा भाऊ किती आहे ना सर 26 जानेवारीला हप्ते येणार पडतं आपला काला कधी 28 ला मग सगळ्या लाडक्या बहिणीला सांगायचं या महिन्यातला हप्ता सप्त्याला द्यायचा 11 महिन्याचं काय करायचं ते करा पण एक हप्ता कुठे द्यायचा सप्त्याला द्यायचा आज तुम्ही जर हा हप्ता सप्त्याला दिला नाही तर माझा शाप लागतो ब्रह्मचारी माणूस आहे मी हो काय का नाही ब्रह्मचारी माणूस आहे हा? वारकरी माणूस आहे आपली वाणी लेगाची शाप लागन मला तुम्ही जर 26 तारखेला पैसा आणा तर 28च्या आत सप्त्याला आणून द्यायचे ते आणि तुम्ही जर दिले नाही तर माझा शाप लागन तुम्हाला आणि शाप काय योजनाच बंद पडेल बघा योजनाच बंद पडेल बघा तुम्ही लवकर सावध व्हा पुन्हा काय झालं तर मग मी जिम्मेदार येताना येते अशी काहीच टिकत नाही सत्ता स्थिर आहे आणि सध्याच्या काळात तर किती अस्थिर आहे पण जगात स्थैर्य कुठे आहे फक्त देवाच्या चरणाजवळ आहे एकदा तू देवाच्या चरणाजवळ गेल्यावर आता कुठे धावे पण या दुर्लभ विठोबाचे पाय ते हे उपाय आणि मग एक एवढं अवघड आहे पण याच्यासारखं सुख काहीच फक्त कोणाला अवघड आहे कोणाला अवघड आहे हो जे खटपट करत बसते त्यांना म्हणून तुकाराम महाराजांनी स्पष्ट सांगितलं आणि नका काही काबाळाचे बरी पडो येते चोरी नागवन
हे बाकी काहीच करू नका, फक्त एक करा. काय करा? आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. नाही ना, याचं परिचय काय? आणि नका काय गाबाळाचे हा हरे हरे तुम्ही म्हणारे सकल, तेने माया जाळ कुठेल. आणि नका काही गाबाळाची बडी पडू येते थोरी नागवन. काय करू नका, फक्त देवाचं चिंतन करा. तो काय करतो? नाशयाम्यात्म भाव असतो, ज्ञान दीपेन भास्वतः. हो, तेषां सतत युक्तानां, तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं. लांबे पाय, काय अडचण नाही बा. तू पाय लांबे झोपत कीर्तनातस. तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं. मग काय करतो? दधामी बुद्धियोगम तम बुद्धियोगम दधामी. मी त्याला तो बुद्धियोग देतो. येन मामोपयांती ते, ज्याला ते माझ्या तिथेत देवाचं चिंतन केलं असता पाववी लटाया पांडुरंग चिंतिलिया. एकच प्रमाण सांगतो आणि आता 8 तास घेतो. एकच प्रमाण सांगतो. त्या चरणाजवळ जाण्या वाचून आमचं काय नडलं? आपल्या जीवनात जेवढं नडले ते सोडल्यामुळेच नडले. आम्ही आत्मस्वरूप सोडलं आणि काय झालं? सगळा घोटाळा झाला. प्रमाण देऊ आम्हाला मध्यम जरा जवळचा. आमची अडचण अशी, खर्चात गोड लागत नाही, षडजात आवाज चलत नाही. पण खर्च सोपा, षडज सोपा, मध्यम अवघड. आपल्याला जमत तू चांगल्याला चांगलं बळबो खरे का नाही? माझ्या तोंडापुरतं नाही बोलायचं. खर्चात म्हणणं बरं, षडजात म्हणणं बरं, पण मध्यमाला तर म्हणणं अजून आहे. पाहून महाराज सगळ्यात चाली काय मध्यमात गोड लागत नाही. ज्या काही विशिष्टच चाली आहेत त्या मध्यमात गोड लागतात. ललत मध्यमला धरून म्हणून जातो. ठुमरी अंगाने सगळेच राहतात आहेत, सगळ्यात चाली असतात. बाकी तो करुणा
कधीपासून? जैसा सांडीला ठार. माझ्याकडे बघावं लागेल तुम्हाला दूध. गायला काम देणं म्हणतात माहिती आहे का? सकाळी उठल्या उठल्या बायकोला विचारतो, का ग माझे काम देणं कुठे? ती रात्री तुळशी खाली ठेवली होती ना. ज्यांच्या लक्षात आलं त्यांना धन्यवाद. काय छापून म्हणून आधी श्लोक देऊ का? प्रमाण देऊ? काय देऊ आधी? श्लोक सगळ्याला पाठ असतात. श्रोत्रम चक्षु स्पर्शनंच घ्राणं रसनमेवच आदिष्ठाय मनश्चाय आणि विषयानुपसेवते. काय करतो? डोळ्याचं पात्र करतो आणि रूपाच्या दारात भीक मागायला जातो. जिभेचं पात्र करतो, रसाच्या दारात भीक मागायला जातो. हे भिकारी आम्ही कधीपासून झालो? वाक्य तो करू ना कधीपासून? जैसा सांडीला ठाव आत्मस्वरूप नवरीची पोट तृप्ती नाही, कशात तृप्ती नाही. एक थोडा नाजूक प्रश्न विचारतो, नाजूकच. ज्या ज्या बाईला मनासारखी सून भेटली तिने हात वर करा. एका बाईने केला हात वर, शेजारी हात खाली घ्यायला लावला. तुझ्याकडचं चट माहिती मला. घ्या विषय चला प्रश्न सागर मला प्रश्न बदलू. काय करू? ज्या ज्या बाईला मनासारखी सून भेटली तिने हात वर करा म्हटलं. एक तरी हात वर झाला का? प्रश्न असा बोलतो, ज्या ज्या बाईला मनासारखी सून भेटली नाही तिने हात वर करा. माऊली आंग्रे तो याचा अर्थ काय? मी माता मौल्याने मनासारखी सून भेटली का? एकही हातवर. मनासारखी भेटली नाही का? एकही हातवर. याचा अर्थ मतदान 100% झालं. या सगळ्या माता मौल्यांचं एकच म्हणणे, महाराज मनासारखी भेटली म्हणलं तरी आम्ही हातवर करू शकत मनासारखी मिळाली नाही म्हणून आम्ही हातवर करू शकत नाही. तुम्ही ओळखून घ्या. आम्ही ओळखून घेतलेलं. आता मोर्चा ह्यांच्याकडे जाऊ द्या सून परकेची. ज्याचं ज्याचं पोरासंग पटत त्याने हातवर. उत्तर काय? असून किती केलं तर कोणाची? दुसऱ्याची आपल्या घरात आली, पण पोरं कोणाची? हाय का तृप्ती? न भरेची पोट कधी, न भरेची पोट कधी नाही. निश्चळ पाव जुना स्थैर्यच नाही. किती मिळू द्या, काही मिळू द्या. तुम्हाला काय वाटतं लग्न झालेले सुखी? जे म्हणतात लग्न व्हायना पोरांची, लग्न व्हायना पोरांची, लय मोठे टेन्शन आहे सध्या. आणि बऱ्याच बापांना लग्न व्हायना सलमान खानचं व्हायना, राहुल गांधीचं व्हायना. ज्यांचे झाले त्यांना विचारा काय. ज्यांचं ज्यांचं लग्न झालं त्यांनी हातवर करा. हो सर, सर तुमच्या गावात एवढे ब्रह्मचारी? या 2-4 ब्रह्मचार्याचा नंबर तरी द्या आम्हाला कळस बसवायला लय अडचण येते. तुझं नाव काय रे बाळा? सुमित. सुमित यांचे लग्न झालेत का? आज केला काही नाही. तुझं नाही झाला? सुमित आई यांचे झालेत का? हात वर केले काही नाही. काय केलं सांगू तुला? हे लग्नाला एवढे वैतागले हात वर करायची वासना.
सुमित तो झालं नाही बाळा सावध होय अरे बाळा माझ्याकडे त्या गाडीत जागा आहे त्याचा मिशिशन माझा तू हो. जीवनात स्थैर्य नाही जीवनात तृप्ती नाही हे कधीपासून जैसा सांडीला खा पण तुकोबारा म्हणतात माझ्या मात्र जीवनात मी स्थिर का झालो कारण धरोनी राहिलो का आजी वसता ठाव येतोनिया ठाव अवघे लक्षयाचे भाव उंच देवाचे चरण त्याचे झाले अधिष्ठान अशा ठिकाणावर आम्हाला देव नेऊन ठेवतो जिथे स्थैर्य आहे जिथं तृप्ती आहे पण कधी त्याचं चिंतन केलं असता विठोबा